हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका के लोनाड़ गांव में आई कालूबाई प्रतिष्ठान लोनाड़ द्वारा आयोजित आई कालिका माता व तुलजा भवानी माता के वर्धापन दिन 16 का आयोजन राजेश थले व रंजना थले तथा थले परिवारों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर कालिका माते की हवन, अभिषेक, महाआरती, महापूजा, पालखी, भजन, महाप्रसाद सहित विभिन्न कार्यक्रमों का आयोजन किया गया। इस अवसर पर कांग्रेस थाने जिला ग्रामीण अध्यक्ष दयानंद जी चोरघे, जिला परिषद सदस्य थाने सुरेश बालिया मामा महात्रे, शिवसेना तालुका प्रमुख सुनील हरड़, कांग्रेस थाने जिला उपाध्यक्ष विजय पाटिल, युवा नेते वीरेंद्र दयानंद चोरघे, माजी सभापति व विद्यमान सदस्य भिवंडी पंचायत समिति सुप्रिया सचिन पाटिल, शिवसेना उपतालुका प्रमुख व माजी सरपंच पीसे विजय पाटिल, डीवाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष योगेश पाटिल, शिवनगर चौधरवाड़ा माजी सरपंच राजेश तरे, नवनाथ चौधरी, यशवंत केने, माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य प्रदीप थले, हरिभक्त पारायण, शशिकांत थले, किरण थले, मोहन मनेरा सहित भारी संख्या में मान्यवर, नातेवाईक, मित्र मंडली ने उपस्थित होकर आई कालिका माता व तुलजा भवानी माता की दर्शन कर महाप्रसाद का लाभ लिया। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। माता तू कालिका माता बसली कलकत्ता शहरी, कालिका माता तू कालिका माता बसली कलकत्ता शहरी। भक्तांच्या हाकेला धावून येते आदी माया तू सत्वरी, भक्तांच्या हाकेला धावून येते आदी माया तू सत्वरी। अकराळ विकराळ रूपाईच आहे ती स्वयंभू मूर्ती, अग दैत्यांचा तू नाश करण्या अवतरली भूवरती, साऱ्या विश्वामध्ये आईची, साऱ्या विश्वामध्ये आईची अफाट ही शक्ती खरी। भक्तांच्या हाकेला धावून येते आदी माया तू सत्वरी, भक्तांच्या हाकेला धावून येते आदी माया तू सत्वरी। हे जगदंबा तू शक्तिशाली आहे माता पार्वती, आहे माता पार्वती, आहे
भक्तांच्या हाकेला धावून येते आधी माया तू सत्वरी भक्तांच्या हाकेला धावून येते आधी माया तू सत्वरी कालिका माता तू कालिका माता बसली कलकत्ता शहरी कालिका माता तू कालिका माता बसली कलकत्ता शहरी भक्तांच्या हाकेला धावून येते आधी माया तू सत्वरी 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 कालिका माता तू कालिका माता बसली कलकत्ता शहरी कालिका माता तू कालिका माता बसली कलकत्ता शहरी भक्तांच्या हाकेला धावून येते आधी माया तू सत्वरी भक्तांच्या हाकेला धावून येते आधी माया तू सत्वरी अकराळ विकराळ रूपाईच आहे ती स्वयंभू मूर्ती हजारो महिला भगिनी मुलींनी या कार्यक्रमात आनंद लुटला आणि अशा प्रकारे पाहिलं त्यांच्यामध्ये नवयात्र शुभेच्छा देतो आणि राज्यकरांना उद्या आयुष्य लाभो आई कालिका मातेचा आई मंडळदेवीचा आई भवन मातेचा आशीर्वाद लाभो अवसर प्रगत येऊन या समाजाची प्रत्येक लोणार गावातील हा विकास आणि लोणार गावातील या सर्व भाविक भक्तांसाठी हा महोत्सव अधिक मोठ्या प्रमाणात हो कारण या महोत्सवाला आपण पाहिलेली यात्रेचं स्वरूप आलेलं आहे संपूर्ण 2 दिवस यात्रा या ठिकाणी भरली आहे त्याबद्दल राजेदादा खरे आणि त्या बहिणी संजय खरे त्यांचं दोघांचं मी मनापासून हाती अभिनंदन व्यक्त करतो आणि दोघांना उघडला ऐकलो आज देवीच्या रूपामध्ये वकील साहेब भक्तांना दर्शन देत आहेत आणि हजारो भक्त ठाणे जिल्ह्यातून या ठिकाणी येऊन मातेचं दर्शन देत आहेत त्या सर्व भक्तांचं देखील हाती आज या ठिकाणी कालिका मातेचा 10वा वर्धापन दिन आणि हे मंदिर उभारणारे विश्वस्त आहेत माझे सहकारी मित्र राजेश थळे आणि त्यांचा परिवार आणि थळे परिवार. खरोखरच आज आपण प्रत्येकाची एक जबाबदारी पण आहे. एक आपण जन्माला आलोय त्या दृष्टिकोनातून आपल्याला एक आध्यात्मिक विचार पण आपल्यामध्ये आवश्यकता आहे आणि ते आध्यात्मिक विचार वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची भक्ती करता येते. परंतु प्रत्येकाची जशी ज्या पद्धतीने ऐकत असते त्या पद्धतीने माणूस या देवासाठी काहीतरी करत असतो आणि राजेश थळे यांच्या संकल्पनेतून या मंदिराची उभारणी करण्यात आली आहे कालिका मातेची आणि या कालिका मातेचा आज 10वा वर्धापन दिन आहे. खरोखर मनस्वी आनंद होतो. मी दरवर्षी इथे येतो, चुकून एखाद वेळेला आलो नसेल, परंतु चांगल्या पद्धतीने कार्यक्रमाचं इथं आयोजन होतं. आपण आज परिसरात बघितलेलं आहे, एक जेवणाची व्यवस्था आहे, हे परमनंटली केलेलं आहे. खूपच छान वाटतं आणि इथं आल्यानंतर आपल्याला किती म्हणजे वेळ नसला तरी पण थांबावंसं वाटतो आणि आज आपण महाप्रसादाचा इथे लाभ घेतात आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून बघितलं गेलं आपण बघतो की गावकीचा जरी कार्यक्रम असला तरी एवढ्या प्रमाणामध्ये जो कार्यक्रम गावकीच्या ज्या पद्धतीने सामुदायिक पूर्ण गाव झटतो त्या पद्धतीने आज आपण बघतो. वैयक्तिक जरी असलं तरी पण इथे या थळे परिवाराकडून गावातनं इथे चांगल्या पद्धतीचे लोक या भोजनासाठी मदत करतात आणि संपूर्ण खर्च राजेश थळे त्यांचा परिवार उचलतो. एक मोठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या पद्धतीने हे असंच चालत राहावं या दृष्टिकोनातून मी कालिका मातेचरणी विनंती करेन की राजेश थळे यांना त्यांच्या परिवाराला
मातेने दीर्घायुष्य द्यावं आणि सुख समाधानाचं त्यांचं आयुष्य जावं आणि या पद्धतीचे कार्यक्रम होत राहावं ही सदिच्छा व्यक्त करतो मी माझ्या परिवाराकडून. धन्यवाद. आज आमचे आदरणीय काका राजेशजी थले यांच्या माध्यमातून उभारले आलेल्या या कालिका मातेच्या मंदिराला आज 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्याचा आज 10वा वर्धापन दिन आहे. शेकडोच्या संख्येने आज भक्त इथे दर्शनाला आलेले आहेत. मी काकांना या वर्धापन दिनानिमित्त व सर्व भक्तांना वर्धापन दिनानिमित्त भरपूर शुभेच्छा देतो. आई कालिका माता प्रतिष्ठान आयोजित आई कालूबाई आणि आई भवानी माता यांचा 10वा वर्धापन दिनानिमित्त आलेले सर्व भाविक भक्तांचे थले परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत. दरवर्षीप्रमाणे हा सोहळा खूप उत्साहामध्ये आनंदामध्ये पार पाडत आहेत आणि दरवर्षीप्रमाणे हा आनंद वाढतच आहे. आईची कृपा आम्ही त्याला मानतो आणि या जत्रेमध्ये या सोहळ्यामध्ये गावातील मुली सर्व पाहुणे 2 दिवस या सोहळ्याचा आनंद घेत असतात. खूप आनंद वाटतो आम्हाला सुद्धा त्यांची सेवा करायला आम्हाला भेटते आणि एक गावाचा उत्सव म्हणून हा सोहळा आज पार पडत आहे. गावातील नवतरुण असो, ज्येष्ठ मंडळी असो, माता भगिनी असो, सर्वजण या सोहळ्यामध्ये या जत्रेमध्ये सहभाग घेऊन आनंद घेत असतात आणि ही आमची पुण्याच म्हणायला लागेल. कारण एक आई आमच्या दारामध्ये येऊन आई आमच्या इथे येऊन बसली आणि ही एवढी सेवा करण्याचे आम्हाला भाग्य मिळत आहे. आम्ही खरंच आईचे पण आम्ही उपकार मानतो आणि या सोहळ्यानिमित्त आम्ही एवढंच आईजवळ प्रार्थना करतो की आई आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संकट येत असतात. या संकट पेलवण्याची शक्ती प्रत्येकाला देव. प्रत्येकाला चांगले दिवस येवो, आनंदाचे दिवस येवो आणि प्रत्येकजण आनंदामध्ये नांदो हीच आम्ही आईच्यानी प्रार्थना करतो आणि हीच आमच्या थले परिवारातर्फे आम्ही आईच्यानी प्रार्थना करतो. तसेच परत एकदा तुम्हाला सुद्धा पत्रकार बंधूंनासुद्धा तुम्ही इथे आलात आम्ही तुमचे आभारी आहोत आणि तसेच सर्वांचे भाविक भक्तांचे आम्ही आभारी आहोत. ही कालुबाई प्रतिष्ठान लोणाड आयोजित माघ पौर्णिमेला हा उत्सव साजरा होतो आणि काल 3 ते 6 या वेळेत पालखी सोहळा झाला. नंतर महाप्रसाद भजनाचा कार्यक्रम झाला. आजसुद्धा महाआरती झाल्यानंतर इथे महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे आणि हा दरवर्षी कार्यक्रम वाढत राहतो आणि राजेश थले यांच्या संकल्पनेतून हा साकार झालेला मंदिराचा काम त्या लोणाड गावासाठी एक आदर्श आहे आणि हा असाच पुढे वाढत राहो हीच आई कालूबाईचरती प्रार्थना करतो. एवढे थांबतो. आई कालिका माता मंदिर प्रतिष्ठान लोणाड आणि या थले परिवाराच्या वतीने होणारा वार्षिक उत्सव या वर्धापन दिनानिमित्त प्रतिवर्षी होणारा हा कार्यक्रम नुसतं लोणाड गावासाठीच नाही तर आमच्या संपूर्ण परिसरासाठी एक स्थान आहे. भक्तांसाठी एक स्थान आहे आणि त्या स्थानाला येऊन आमच्या या परिसरातून सर्व लोक दर्शन करतात आणि त्याचबरोबर महाप्रसादाचे लाभ घेतात. मी या थले परिवाराला शुभेच्छा देतो. असेच कार्य यांच्या हातून सदैव होत राहो आणि मी कालिका माते चरणी प्रार्थना करतो की थले परिवारासाठी आयुर आरोग्य लाभो आणि त्यांचे कार्य सतत असंच चालत राहो ही सदिच्छा देतो आणि थांबतो. महाकालिका माते मंदिर हे लोणाड गाव आहे. हे या विभागातील प्राचीन मंदिर म्हणजे गाव आहे. चंद्रगुप्त मौर्य काळातली कोकण प्रांतातली राजधानी असलेले गाव आहे आणि हे मंदिर जरी राजेश थलेच्या रूपाने नव्याने बांधण्यात आले तरी या देवीला पूर्वीय इतिहास आहे. खंडेश्वरी जी देवी आहे त्याच देवीची प्रतिरूप देवी आहे आणि तो ग्रामीण नाव ज्या भाषेत कालूबाई आहे. ज्या वेळेला महिषासूर राक्षस मारला होता त्याला मारण्यासाठी ब्रह्म विष्णू महेश यांच्या 3 पत्नी म्हणजे सरस्वती, महालक्ष्मी आणि पार्वती यांनी जो अवतार घेतला महाकालिका अवतार आणि त्याच्यातून ही देवी प्रगट झाली आणि इथे स्वयंभू शंकराचं स्थान आहे. पण त्याच्याबरोबर पार्वती नव्हती तर ती कालूबाईच्या रूपाने जेव्हा राजेशच्या पत्नी आहेत यांच्या त्या लक्षात आल्या आणि त्याच्यानंतर ही देवीची कोणी उपासना करत नव्हती का इथं कालूबाईचं प्राचीन मंदिर होतं. महालक्ष्मीच्या रूपाने त्यांनी स्थापना केली आणि सालाबादप्रमाणे नवसाला पावणारी श्रद्धास्थान असलेली असा हा महाकालिका माता उत्सव सालाबादप्रमाणे इथे होत आहे आणि राजेश थले परिवार मोठ्या आनंदाने उत्साहाने हा उत्सव साजरा करीत आहे. भवानी नमो नमः मा अंबा भवानी नमो
नमो नमः मा अम्ब भवानी नमो नमः मा कुलस्वामिनी नमो नमः मा जगदम्बा नमो नमः। मा
आज ऐतिहासिक असा लोणाड गावात कालिका माता मंदिराचं 10वा वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनाच्या निमित्ताने सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांना आपण इथं पाहत असाल हजारोच्या संख्येने भाविक भक्तगण इथं आहेत, म्हणूनच सर्वच भाविकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आणि खास करून ज्यांनी या मंदिराची स्थापना केली ते माझे मित्र राजा शेठ यांचे खास करून अभिनंदन करतो की त्यांच्या माध्यमातून देवी मातेच्या कृपा आशीर्वादाने आज ह्या मंदिराची स्थापना झाली। 10 वर्ष पूर्ण झाले आणि सतत 10 वर्ष अशा प्रकारचा चांगला मोठा उत्सव देवी मातेच्या नावाने इथं साजरा केला जातो आणि ही खरोखरच एक आपल्या सर्वांसाठी या पंचक्रोशीतील लोकांसाठी भाविक भक्तांसाठी एक पर्वणी म्हणायला हरकत नाही। या दिवशी सर्वच भाविक भक्त आपण पाहत असाल समोर हजारो भाविक भक्त आज महाप्रसादाचा लाभ देखील घेत आहेत आणि म्हणूनच खरोखरच अशा या मंदिराच्या पवित्र स्थानी आनंदमय दिनी मी सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझे मित्र राजेश तळे यांचं देखील अभिनंदन करतो। धन्यवाद।